समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा. जर आज आम्ही करू शकलो नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. एमआयएम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची. जो औरंगजेब आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, दारा शुकोहला मारणारा, त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज. कारण आज निर्णय केला पाहिजे औरंगजेबाची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा. अध्यक्ष महोदय, या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटतं आज इथं. अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना, अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या या असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे, आमच्या धर्मात म्हणून, पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही. असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सदस्य, अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिणवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सहन केलं जाणार नाही. ठीक आहे, खाली बसून घ्या. ओ सगळे एकत्र बोलून कसं चाललंय? बेतो बसा 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 बसा, थांबा जरा, बोला. अध्यक्ष महोदय, हॅलो. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटतं आज इथं. अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना, अध्यक्ष महोदय, असल्या औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या या असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अध्यक्ष महोदय, धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे, आमच्या धर्मात म्हणून, पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही. असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचं मतदान मिळावं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बॉम्ब ब्लास्ट मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते. या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून ज्यांची हत्या केली, ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं, काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं, त्या औरंगजेबाचं कौतुक हा अबू आझमी या ठिकाणी करतो. हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे. ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं, त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते, जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील. हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत. आणि हा अबू आझमी त्या औरंगजेबाचं कौतुक, त्याच्याविषयी चांगले उद्गार. माझ्या 2 मागण्या आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा, ही माझी मागणी. या निमित्ताने मी आपल्याकडे 2 मागण्या करतोय. गुलाबराव पाटीलजी बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे. मागच्या काळामध्ये एमआयएम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही.
या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची. अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील, औरंगजेबाची बढाई मारत असतील, काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथं धर्मांतर केले, किती लोकांना वाटवलं, किती मंदिरं उद्ध्वस्त केली, अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते. अध्यक्ष महोदय, हे सभागृह आहे, हे धार्मिक सभागृह नाहीये, हे सभागृह कायदा बनवणारं सभागृह आहे. इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय, ते निषेधार्ह आहे. म्हणून अबू आझमीवर कारवाई केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सुधीर भाऊ, ज्या सदस्यांनी औरंग्याची, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तीने जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो, जो औरंग्या नॉटी होता, जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा, दारा शुकोहला मारणारा, त्याचं उदात्तीकरण होऊ शकतं अध्यक्ष महाराज. कारण तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा. ज्या औरंग्यानी या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट ज्यांनी पाहिला, इतिहास ऐकला, आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय. समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा. जर आज आम्ही करू शकलो नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंग्याच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत, त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशामध्ये कोणी हिम्मत करता कामा नये, कोणी हिम्मत करता कामा नये. जय भवानी, जय शिवाजीचा जय घोषोय. अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे, त्याला निलंबित करा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नाही नाही, असं नाही चाललं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हे असं चालणार नाही, तुम्ही जागेवर बसा. तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घेऊ दे ना, मला ऐकून तर घेऊ दे. काय बोलू नका, काय लक्ष देऊ नका. जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणं भोवलं आहे. त्यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणे, हिंदूच्या भावना दुखावणे, सरकार विरोधात अपप्रचार करणं, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे काही भलामण करण्यात येत आहे हा एक प्रकारे देशद्रोह असल्याचं म्हस्के यांनी सांगितलंय. राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. आमदार असताना देशासाठी शपथ घेतली होती, त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी कडक आदेश काढलेले आहेत. महापुरुषांबद्दल अवमान करणाऱ्यांची स्पर्धा लागलेली आहे. त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, त्यांना वेळीच पोलीस ठाण्यात टाकलं पाहिजे, कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं खासदार म्हस्के यांनी सांगितलंय. कालपासून अधिवेशन सुरू झालंय. आज विधानसभेत अतिशय कडक प्रतिसाद उमटले आहेत. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोमवारी विधिमंडळाच्या परिसरात केलं होतं. या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय. औरंगजेबानं अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा देखील आझमी यांनी केलाय. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक करत आपल्या अकलेचे तारे तोडले. वादग्रस्त विधान करणाऱ्या अबू आझमी विरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे पोलीस ठाण्यात आझमी यांच्या विरोधात सोमवारी घोषणाबाजी करण्यात आली.
अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।